नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये कोथिंबीर नियोजन, उन्हाळी कोथिंबीरीच्या भरघोस उत्पादनासाठी कोथिंबीर नियोजन कसं करावं, काय काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्या, उन्हाळी कोथिंबीरीसाठी जमीन ही कशी असावी, बियाणे कोणते घ्यावे, पेरणी अगोदर बियाणाला बीज प्रक्रिया का करावी आणि कोणती करावी, त्यानंतर पेरणी कशी करावी, पेरणीवेळी कोथिंबीरीला कोणती खते टाकावी, कोथिंबीर पिकातील तण नियंत्रण हे कसं करावं, फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या, त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन. तर या सर्व मुद्द्यावरती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर मे महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया मे महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड करायची झाल्यास नियोजन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे, कोणत्या चुका त्या ठिकाणी टाळणं आपल्याला गरजेचे आहे, कशा पद्धतीनं आपल्याला तिथं काळजी घेणं गरजेचे आहे, याच्याविषयी सविस्तर माहिती. आता मे महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर जर तुम्ही बघितलं तर हे 45 ते 48 डिग्री सेल्सिअस दरम्यान त्या ठिकाणी असतं. आणि मग एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये कोथिंबीर येते का, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा जो काही हा प्रश्न आहे किंवा ही जी तुमची शंका आहे तर ही त्या ठिकाणी नक्कीच दूर होणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं कोथिंबीरीचं नियोजन केल्यास एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कोथिंबीरीचं भरघोस उत्पादन त्या ठिकाणी आपण हे घेऊ शकतो. तर यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच एप्रिल मे महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड करायची झाल्यास जमीन ही कशी असावी. एप्रिल मे मध्ये टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, एप्रिल मे मध्ये कोथिंबीर लागवड करायची झाल्यास जमीन ही काळी भारीची आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी. अशी जमीन उन्हामध्ये कमी तापते, ज्या जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता चांगली असल्यामुळे उगवण चांगली होते आणि कोथिंबीरीची जळ कमी होते, त्यामुळे उत्पादन एकंदरीतच चांगलं निघतं. त्यामुळे मे महिन्यामध्ये कोथिंबीर करायची झाल्यास काळी किंवा भारीची जमीन असेल तरच कोथिंबीरीची लागवड करावी. हलक्या मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये कोथिंबीरीची लागवड ही या काळामध्ये करू नये, कारण अशा जमिनीमध्ये कोथिंबीरीचा उतारा हा येत नाही, त्यामुळे उत्पादन खूप कमी निघतं शेतकरी मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीसाठी म्हणजे कोथिंबीर लागवड करण्यासाठी बियाणं कोणतं घ्यावे. तर याच्यामध्ये आपल्याला खात्रीशीर बियाणाची निवड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची बियाणं उपलब्ध आहे, ज्यामध्ये हायब्रिड बियाणं आहे, परंतु आपल्याला हायब्रिड बियाणं न घेता सेंटेड गावरान कास्ती या बियाणाची उन्हाळी कोथिंबीर लागवडीसाठी निवड करायची आहे. कारण की गावरान कास्ती या कोथिंबीरीला मार्केटमध्ये हायब्रिड कोथिंबीरीच्या तुलनेमध्ये दर हा चांगला मिळतो. शिवाय बियाणासाठी आपल्याला खर्च पण कमी येतो. म्हणजे गावरान कास्ती बियाणं जर तुम्ही घेतलं तर 90 ते 100 रुपये प्रति किलोनं हे बियाणं तुम्हाला उपलब्ध होईल. आणि हायब्रिड बियाणं जर तुम्ही घेतलं सीडचं तर हे 250 रुपयापासून 450 रुपये प्रति किलोला तुम्हाला पैसे लागतील. आणि शिवाय या बियाणाला किंवा या कोथिंबीरीला मार्केटमध्ये गावरान कास्तीच्या तुलनेत दरही कमी मिळतो आणि पैसे जास्त लागतात. त्यामुळे शक्यतो गावरान कास्ती याच बियाणाची मेमध्ये कोथिंबीर लागवडीसाठी निवड करावी. त्यानंतर पुढचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच पेरणी अगोदर बियाणाला बीज प्रक्रिया का करावी आणि कोणती करावी. तर कोथिंबीरीच्या बियाणाला पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर जे उगण्यासाठी जवळपास 10 ते 12 दिवस लागतात आणि एवढे दिवस जे बियाणं आहे तर ते जमिनीत राहतं, त्यामुळे त्याला कीड लागू नये, त्याची सड होऊ नये, त्याची उगवण चांगली व्हावी, जळ होऊ नये, यासाठी आपल्याला पेरणी अगोदर बियाणाला बीज प्रक्रिया करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर बीज प्रक्रिया आपण 2-3 प्रकारे करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही बायरचं एव्हरगोल बीज प्रक्रियेसाठी घेऊ शकता. स्लेअर प्रो ज्यामध्ये थायमॅक्झॉम 25% हा घटक मिळतो, या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, थिओफेनेट मिथाइल या बुरशीनाशकाचा सुद्धा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी जे तर वापर हा करू शकता. फक्त पेरणी अगोदर जे बियाणं आहे तर हे बियाणं आपल्याला तिथं फोडून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बियाणं रगडून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर बीज प्रक्रिया करायची आहे. आता रगडून घेतल्यामुळे शेतकरी मित्रांनो बियाणाची क्वांटिटी वाढते आणि उगवण त्या ठिकाणी चांगली होते. त्याच्यामुळे बियाणं अगोदर रगडून घ्यावे आणि नंतर बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी करावी. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजेच पेरणी कशी करावी.
तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 70% जे शेतकरी तर हे कोरड्या जमिनीमध्ये बियाणाची पेरणी करतात. तर असं न करता शेतकरी मित्रांनो, आपल्याला एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जर कोथिंबीर करायची असेल, तर शक्यतो अगोदर जमीन चांगल्या प्रकारे भिजवून घ्यावी आणि त्याच्यानंतरच कोथिंबिरीची पेरणी करावी. कारण शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर हाय असल्यामुळे आपण कोरड्या जमिनीमध्ये कोथिंबिरीची पेरणी करून पाणी दिल्यास एक्सेस हीट निर्माण होऊन त्या ठिकाणी जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे अगोदर जमीन चांगल्या प्रकारे भिजून घ्यावी, 8 ते 9 इंचापर्यंत ओल जाईल अशा पद्धतीनं, आणि त्यानंतर वापसा कंडिशन आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबिरीची पेरणी करावी. असं केल्यास शेतकरी मित्रांनो 100% बियाणाची त्या ठिकाणी उगवण होते आणि जळ ही कमी होते. आता पेरणी करत असताना आणखी आपल्याला एक विशेष महत्त्वाची काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो, ती म्हणजेच ज्यावेळेस आपण पेरणी करतो, तर पेरणी करत असताना जे बियाणं आहे तर हे जमिनीमध्ये जास्तीत जास्त 1.5 ते 2 इंचापर्यंत खोलीवर जाईल अशा पद्धतीनं तिथं पेरणी करावी. खूप खोलीवर बियाणं गेल्यास ते बियाणं सडू शकतं. त्याची उगवण त्याच्या उगवणीला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि उतारा एकंदरीतच कमी येऊ शकतो. त्याच्यामुळे पेरणी करत असताना 1 ते 1.5 इंचापर्यंत किंवा हार्डली हार्ड 2 इंचापर्यंत जमिनीत बियाणं खोलीवर जाईल अशाच पद्धतीनं तिथं पेरणी करावी. पेरणी तुम्ही ट्रॅक्टरनं करू शकता किंवा बैलचलित जे काही पेरणी यंत्र आहे कोथिंबिरीचे, त्या पेरणी यंत्रानं सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच पेरणीवेळी कोथिंबिरीला खते कोणती टाकावी. आता कोथिंबीर हे साधारणतः 35 ते 40 दिवसाचं पीक आहे. त्यामुळे कोथिंबिरीला फार जास्त खताची गरज त्या ठिकाणी पडत नाही. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, पेरणीवेळी आपल्याला केवळ 24-24-0 कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये फेसिफिक कंपनीचंच 24-24-0 खत घ्यावं असं काही नाही शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला महाधनचं जर मिळालं तर अतिउत्तम. एकरी 50 ते 70 किलो एवढं खत तुम्ही 24-24-0 पेरणीवेळी कोथिंबीर पिकाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बाकी कोणतंही खत त्या ठिकाणी कोथिंबिरीला तुम्हाला देण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच कोथिंबीर पिकातील तण नियंत्रण कसे करावे. आता बऱ्याचदा जवळपास 70% शेतकरी जे करतात की कोथिंबिरीमध्ये तण नियंत्रण करण्यासाठी उगवणपूर्व तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करतात. परंतु शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये कोणत्याही तणनाशकाची शिफारस ही तण नियंत्रणासाठी करण्यात येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो कोथिंबीर पिकामध्ये तणनाशकाचा वापर हा टाळावा. तणनाशकाच्या वापरामुळे शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीच्या जर्मिनेशनवर प्रॉब्लेम होतो. कोथिंबीर पिवळी पडते, तिची वाढ कमी जास्त होते. अशा एक नाही अनेक समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात. उत्पादन कमी येतं. त्यामुळे कोथिंबीर पिकामध्ये तण नियंत्रण करायचं झाल्यास शक्यतो उगवण झाल्याच्या नंतर खुरपणी करून त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण करावं. तणनाशकाचा वापर शक्यतो उन्हाळी हंगामामध्ये तरी त्या ठिकाणी टाळावा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच कोथिंबीर पिकामध्ये फवारण्या कोणत्या आणि कधी कराव्या. आता कोथिंबिरी पिकामध्ये आपल्याला एकंदरीत 2 फवारण्या तिथं करणं गरजेचे आहे, जेणेकरून आपलं कोथिंबिरीचं पीक हिरवगार, कोवळं, लुसलुशीत आणि पालेदार होईल. याच्यासाठी आपल्याला 2 फवारण्या करायच्या आहे. तर आपल्याला जी काही पहिली फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो, तर ही पहिली फवारणी आपल्याला करायची आहे कोथिंबिरीचं पीक हे 4 ते 5 पानावर आल्यानंतर, म्हणजे साधारणतः 16 ते 18 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस आपलं कोथिंबिरीचं पीक असेल त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. आणि दुसरी फवारणी जी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो, तर ती दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे जवळपास 26 ते 28 दिवसाचं पीक झाल्याच्या नंतर. आता याच्यामध्ये फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला घटक कोणकोणते घ्यायचे आहे. तर फवारणीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रियनचा वापर करायचा आहे, कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या सोबत. कोथिंबीर पिकामध्ये भुरी, करपा, मर रोग याच्या नियंत्रणासाठी तुम्ही रोको किंवा टिल्ट या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर हा करू शकता. टॉनिकमध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो बायोविटा एक्स, ॲम्बिशन, इसाबियन यासारख्या टॉनिकचा वापर करायचा आहे. मायक्रोन्यूट्रियन्समध्ये लिब्रेलसारखं जे काही मायक्रोन्यूट्रियन्स येतं त्या मायक्रोन्यूट्रियन्सचा किंवा मार्केटमध्ये आणखी भरपूर सारे मायक्रोन्यूट्रियन्स आहे, त्या मायक्रोन्यूट्रियन्सचा सुद्धा तुम्ही फवारणीत वापर करू शकता. कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्फिडर, इमिडाक्लोप्राइड 17.8% हा जो घटक येतो तर याचा वापर तुम्ही करू शकता. फ्लोमिकामिड ज्यामध्ये उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा मग टाटाचं जे काही रोगर कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर हा करू शकता. आता फवारणीचं जे काही शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे जे काही टॉनिक, बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रियन्स किंवा कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितली, तर ही कीटकनाशकं फक्त तुम्हाला आलटून पालटून फवारणी करायची. म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये जी कीटकनाशकं, बुरशीनाशक आणि टॉनिक तुम्ही घेतलं आहे तर ते दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं नाही आहे. आलटून पालटून त्याची फवारणी करायची आहे.
आणि 2च फवारण्या तिथं करायच्या आहे. फवारणी करत असताना विशेष काळजी घ्यायची की संध्याकाळच्या सत्रामध्ये फवारणी करणं तुम्हाला गरजेचे आहे. फवारणीसाठी पाणी हे शुद्ध असावं शेतकरी मित्रांनो. त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन. एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर घ्यायची असेल तर तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पीक हे पाण्याप्रती अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे. थोडा जरी कोथिंबीरीच्या पिकाला पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या कोथिंबीर पिकाची जळ होऊन तुमचं आर्थिक नुकसान हे होऊ शकतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापन हा कोथिंबीर पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर स्प्रिंकलर किंवा रेन पाईपनं पाणी देणार असेल तर दिवसा आड तुम्हाला कोथिंबीर पिकाला तिथं पाणी देणं गरजेचं आहे. पाणी देत असताना विशेष काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो, ती म्हणजेच उन्हाच्या सत्रामध्ये आपल्याला म्हणजे भर दुपारी पाणी द्यायचं नाहीये किंवा सकाळच्या सत्रामध्ये पाणी द्यायचं नाहीये. तर पाणी हे संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर कोथिंबीर पिकाला द्यायचं आहे. पाणी देत असताना खूप जास्त जमिनीमध्ये म्हणजे शेतामध्ये पाणी तुंबून राहणार नाही याची काळजी घ्यावी. आणि दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेत खूप जास्त वापसा कंडिशनमध्ये जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. म्हणजे पाणी पण तुंबून शेतामध्ये राहिलं नाही पाहिजे आणि खूप जास्त वापसा कंडिशनमध्ये सुद्धा शेत गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला कोथिंबीर पिकामध्ये तिथं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं शेतकरी मित्रांनो, तर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये भर उन्हामध्ये म्हणजे 40-45 डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा तुम्ही कोथिंबीरीचं चांगलं उत्पादन हे घेऊ शकता. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. काही प्रश्न समस्या असतील तर त्याही कळवा. तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. नमस्कार.